कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जैन मॅम. मॅडम, साहेब जरा लेट येणार आहेत. त्यांना काहीतरी काम लागले. हो मॅडम. अहो, आपलं तपास पथक कधीच थांबलंय. तुम्ही काय बघत बसले आता? चिंचुके, त्या दिवशी अर्जुन तुमच्यापासून नेमका कुठे वेगळा झाला होता? नाही म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं ना, त्याने तुम्हाला कुठला तरी एक रस्ता विचारायला सांगितला होता आणि त्यानंतर तो नेमका तिथून निघून गेला. हा, ते होय. अहो मॅडम, त्या ऍक्सिडेंट झाला होता का नाही, त्याच्या पूर्वे बाजूला मासोळी म्हणून गाव आहे. तिथनं जरा पुढे गेलं की 2 वस्त्या लागतात. साहेब म्हणले तू ह्या बाजूला जा आणि मी इकडे जातो. साहेब तिथून गेले ते गायबच झाले. म्हणजे नरसोबाच्या वाडीला जाणारा रस्ता, राईट? अहो मॅडम, अहो तुम्ही का म्हणून ही चौकशी करत बसलाय, मला काहीच कळण झालंय. अहो आपल्याकडे इतके केस पेंडिंग आहेत, नवनवीन केसेस येतात, ती कामं राहिलं आणि नको ती कुठं डोक्यात घेऊन बसलाय हो तुम्ही. तसं नाहीये चिंचुके. मी तुम्हाला आधी म्हटलं होतं ना, या सगळ्यात मला काहीतरी गडबड दिसते. म्हणजे बघा ना, अर्जुन अपर्णा मॅडमला शोधायला गेला तेव्हा पण तो एकटा होता. तो अपर्णा मॅडमला घेऊन आला तेव्हाही तो एकटा होता. आणि त्या दिवशी जाताना त्याने जाणून बुजून तुमची नजर चुकून गेला होता. हो काय बोलताय मॅडम? अहो जाणून बुजून शक्यच नाही. अहो जाणून बुजून साहेब मला सोडून जाणारच नाहीत. त्यांना एक नाही तिकडे काहीतरी वाटलं असेल म्हणून साहेब तिकडे गेले असतील बघा. हे बघा चिंचुके, तुमचा अर्जुनवर विश्वास आहे ही गोष्ट मान्य आहे मला, पण या सगळ्या गोष्टी मला काहीतरी वेगळं सुचवत आहेत. मुळात अर्जुन पोलिसांना न सांगता अपर्णा मॅडमला शोधायला का जाईल? मॅडम, साहेबांना आहे ना त्यांच्या कामासमोर काहीच दिसत नाही. उगा त्यांच्यावर शंका नका घेऊ. चिंचुके, त्या दिवशी आपण अर्जुनला जवळपास 20 कॉल केले असतील. त्याने एकही कॉल अटेंड केला नाही किंवा आपल्याला रिप्लाय सुद्धा दिला नाही. चिंचुके, मी एक पोलीस आहे आणि माझ्या समोर जर संशयास्पद गोष्टी दिसत असतील ना, तर त्या मी इग्नोर नाही करू शकत. अहो साहेबांनी जीवाचं रान करून अपर्णा मॅडमला शोधून आणले आणि तुम्ही नको ती गोष्टी डोक्यात घेऊन बसलाय. मला सांगतो, अपर्णा मॅडम घरी आल्यात. आता नको ते फाटे पडू नका या गोष्टीला बरं. चिंचुके, माझ्या डोक्यातल्या शंका मला शांत बसू देत नाहीयेत. मी माझ्या कामात कधीच कमी पडत नाही चिंचुके. आणि अपर्णा मॅडमचा जिथे ऍक्सिडेंट झाला होता तिथे असं एकही गाव मी सोडलं नव्हतं की जिथे मी स्वतः गेली नव्हती अपर्णा मॅडमला शोधायला. पण तरीही त्या मला सापडून येत, ही गोष्टच मला पटत नाहीये चिंचुके. अहो मॅडम, आपल्यामुळे ना साहेबांच्या अडचणी वाढल्या ना तर साहेब लय दुखावले जातील. आणि मला माहितीये साहेबांनी जी केलं असेल ना ती चांगल्यासाठीच केलं असेल. त्यामुळे ही नको ती खूप डोक्यातनं काढून टाका बरं तुम्ही. नाही चिंचुके, इथे मला अर्जुनच्या यशाचे नाही तर मला माझ्या अपयशाचे कारण शोधून काढायचं. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? हे गाव चिंचुके, या गावात नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं ना ते जाणून घ्यायचंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.